आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आता तयारीला लागलेत। महायुतीला घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती देखील आखली आणि या रणनीतीनुसार पहिल्या टप्प्यात निवडणूक आयोगावर निशाणा साधला जाईल। विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या या लढाईच्या नेतृत्वाची सूत्र राज ठाकरेंच्या हाती आल्याचं दिसतंय। राज ठाकरे या लढाईत सत्ताधाऱ्यांना कसं वेठीस धरतायत पाहूया एक रिपोर्ट। तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ। मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे। जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात। तुम्हाला कोण विचारलं? निवडणूक आणि मतचोरी विरोधकांच्या या लढाईचं नेतृत्व आता राज ठाकरेंच्या हाती आलंय। मुंबईच्या नेस्को सेंटर मधील भाषणातून राज ठाकरेंनी आपला इरादा स्पष्ट केलाय। राज ठाकरेंनी आपलं पहिलं टार्गेट सेट केलंय। ना भाजप, ना शिंदे सेना, ना अजित पवार, आधी लगीन कोंढाण्याचं या नीतीप्रमाणे राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे मोर्चा वळवलाय। महाराष्ट्रात तब्बल 96 लाख बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला। त्यामुळे मतदान करा अथवा नका करू, मॅच फिक्स झाली आहे असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या, सगळी माणसं घुसवायची। मला तर आता कळलंय, अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली। त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये, प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत। तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ। मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे। अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार। हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही आमदार निवडून नाही आला, ह्यांचा एकही खासदार निवडून नाही आला। अरे येईल कसा? जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल, तुम्ही मतदान करा नाही तर नका करू। रिझल्ट अगोदर ठरलेला आहे। काही दिवसांपूर्वीच मवियाच्या प्रमुख नेत्यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेतली। मतदार यादीत बोगस मतदार असल्याचं निदर्शनास आणून दिलं आणि तातडीनं ही मतदार यादी सुधारण्याची मागणी केली। निवडणूक आयोगानं या मागणीची दखल घेतली खरी, पण आयोग त्या हेतूनं पावलं उचलताना दिसत नाहीये। निवडणूक आयोगाची हत्तीची चाल पाहता राज ठाकरेंनी स्पष्ट इशाराच दिलाय। आधी मतदार यादीचा घोळ निस्तरा आणि मगच निवडणुका घ्या, आणि तसं झालं नाहीच तर पुढचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहा, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा। या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा। जो मतदार आहे त्याचा आदर करा, जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्यात। कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही, पण जे मतदान होईल ते खरं होईल,
या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत. विधानसभा निवडणूक असो की लोकसभा, दोन्ही निवडणुकांमध्ये राज ठाकरेंनी थेट भाजपला डिवचलं होतं. लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींना जाहीर पाठिंबा दिला, तर विधानसभेला स्वतंत्र लढले पण तितके आक्रमक दिसले नाहीत. पण महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरेंचा तो ठाकरी बाणा प्रकर्षानं जाणवू लागलाय. अस्सल ठाकरी शैलीत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती पहिला बाण सोडलाय. आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय, निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय, मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत. लागतंय ना कुठेतरी. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात. तुम्हाला कोण विचारलं? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय. राज ठाकरेंचा हा आक्रमक बाणा विरोधकांच्या लढाईला नवी ऊर्जा देणारा ठरतोय. ठाकरे बंधूंच्या युतीवरती यापूर्वीच शिक्कामोर्तब झालंय, पण आता महाविकास आघाडीच्या डब्यांना मनसेचं इंजिन जोडलं जाण्याची दाट शक्यता दिसतीये. म्हणूनच तब्बल 24 वर्षांनी बाळा नांदगावकरांनी शिवसेना भवनाची पायरी चढली आणि मवियाच्या पत्रकार परिषदेत सहभागी झाले. मविया नेत्यांसोबत निवडणूक आयोगाविरोधातली लढाई लढण्याचा इशाराही दिलाय. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासण्याचा. याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी गुन्हा झालेला आहे. हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्यांच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करावा असेल तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे. त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे ताकदीने सहभागी होणार आहे. किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. मतदान करा किंवा करू नका, निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे आणि या मॅच फिक्सिंग विरुद्धच आपली ही लढाई आहे. महाराष्ट्राच्या यादीमध्ये 96 लाख बोगस मतदार आजही आहेत, म्हणजे जवळजवळ 1 कोटी. निवडणूक आयोगाने वेळीच त्यांच्या चुका दुरुस्त कराव्यात. निवडणूक आयोगाने आम्ही जे आक्षेप घेतले त्याला आम्हाला उत्तर देणं हे आम्ही समजू शकतो, पण त्या उत्तराच्या पुढे मुळे नंतर अनेक प्रश्न उभे राहिलेले, त्यालाही निवडणूक आयोग उत्तर देईल अशी आमची अपेक्षा आहे. पण यापेक्षा डुप्लिकेशन ऑफ वोट्स हे काढण्यासाठी निवडणूक आयोग काय कार्यक्रम हातात घेणार आणि जे पत्ते चुकलेले आहेत, ज्यांचे वय चुकलेले आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं, त्यांचं म्हणणं आहे की ऑक्टोबर 24च्या ह्या मतदार याद्या होत्या, मग तुम्ही ही प्रक्रिया कधी राबवली हे तरी जाहीर करा. त्या अर्थानं ही जी यादी आहे तीच आक्षेपार्ह आहे, त्याच्यामध्ये घोळ आहे. ही जी विधानसभा निवडणूक झाली ती घोळयुक्त यादीबरोबर झाली आणि त्याच्यानंतर आता 9 महिने वाढवले गेलेले आहेत. 1 जुलै 2025 पर्यंतची यादी ही निर्धारित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे, चुका आहेत आणि त्या चुकांचं निरसन करण्याकरता, निराकरण करण्याकरता संधी ही विरोधी पक्षाला दिली जात नाही. अद्यापही आम्हाला ती यादी त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही, हातात दिसलेली नाही. त्यामुळे ही लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आदर्श प्रक्रिया राबवली गेली पाहिजे ती राबवली जात नाही आणि संपूर्णपणे या लोकशाही प्रक्रियेला घातक आहे. विरोधकांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी रोड मॅप आखलाय. त्यानुसार आधी त्यांना निवडणूक आयोगाविरोधातली लढाई जिंकायची आहे. त्यासाठी 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोर्चाही काढला जाणार आहे. आयोगाला निशाण्यावर धरल्यामुळे विरोधकांचा दुहेरी हेतू साध्य होणार आहे. पहिला म्हणजे आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येईल आणि दुसरा म्हणजे आयोगाची बाजू सावरणारे सत्ताधारीही संशयाच्या भोवऱ्यात अडकतील. पण राज ठाकरेंच्या नेतृत्वात सुरू झालेली ही लढाई तडीच जाणार की नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंचा मोर्चा दुसरीकडेच वळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.